नांदेड जिल्ह्यातील सावरगाव माडगावात पाण्यासाठी लोक आक्रोश करीत आहेत। गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत तळ्याचे पाणी विकल्याचा गंभीर आरोप केला आहे। तर दुसरीकडे सरपंच हे आरोप फेटाळत आहे। हे आंदोलन म्हणजे राजकारण असल्याचे सांगताहेत। पाण्याची समस्या, लोकांचा आक्रोश आणि सरपंचाचे आरोप पाहूया सविस्तर। पाणी मिळाल्याशिवाय ग्रामपंचायतचं कुलूप नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथे सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतीने विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सर, आमच्या इथं पाण्याची म्हणजे भीषण टंचाई पडलेली आहे। आता आम्हाला पाणी आता पिण्याचं तर पाणी गावात उपलब्धच नाही कुठेही पण, आणि नाही ग्रामपंचायतनं आमच्या इथं 4-5 वर्षापासून पाण्याची सोय पिण्याच्या केलेली आहे। आणि आता जे सांडाउंडीचं पाणी होतं ते पण मिळणं शक्य नाही आता, कारण ते ग्रामपंचायत सगळं पाणी तळ्यातलं ज्याच्यावर उदरनिर्वाह होता ते पाणी सगळं विकून टाकलेलं आहे, जे तळ्याजवळ जे शेतकरी राहतात त्यांना। आता गावामध्ये पाणी किती दिवसापासून नाही आले? सर, आता आम्हाला जवळपास 1-1.5 महिना व्हायला पाणी, जसं आमच्या आडाची खंडन पडली तसं पाणी नाही गावात। काय पुढाऱ्याशी बोलणं झालं का? सर, आता पुढारी जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि जे ग्रामसेवक जे वरिष्ठ आहेत त्यांना ग्रामपंचायतला बोलेल तर यायला कोणीही तयार नाही। आमच्या या समस्याचं निवारण करण्यासाठी कोणीही तयार नाही। तुमची मागणी काय, आता काय राहणार भूमिका? सर, आमची आता भूमिका लास्टपर्यंत, जोपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावत नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतचं कुलूप किंवा उघडून देणार नाही। आता गावात काही कार्यक्रम आहे वगैरे, ते कसं करणार पाणी नाही गेलं? सर, आम्ही आता ते तर आहे ना सर, मेन प्रश्न आम्हाला कुठलाही कार्यक्रम व्यवस्थित करता येत नाही, पाण्यामुळे सगळं आहे, परंतु पाणीच मिळत नाही आम्हाला। आता जे 4-2 बोरला गावातल्या अशा कुठं ठिकाणी पाणी येते तेच पिण्यासाठी फिल्टरचं वापरलं, ते विकतचं पाणी आहे सर। आणि सांडाउंडीसाठी तर पाणी कुठंच नाही सर। आणि जे टाक्या बसवल्यात त्या टाक्याला कुठल्याच प्रकारे पाणी येत नाही, नुसत्या नावाला टाक्या बसवल्यात ग्रामपंचायत मध्ये। आंदोलन केले, काय दबाव वगैरे तुम्हाला? सर, वरून दबाव खूप येत आहे की तुमच्यावर केसा करतो, असं करतो, परंतु आम्ही मागं हटणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याचं विल्हेवाट लावणार नाही तोपर्यंत। या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेल्या 4 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून ठेवले आहेत। महिला आणि पुरुष ठिय्या आंदोलनावर आहेत। यांचा स्पष्ट इशारा आहे की जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। मी राजेश खरसकर या गावचा ग्रामस्थ आहे। या गावामध्ये या टाइमला पाण्याची समस्या नेहमी भेडसावते। गावामध्ये आज पाण्याची समस्या सगळ्यात मोठी समस्या होऊन बसली आहे आणि प्रत्येक गलोगलीमध्ये पाणी भेटत नाही आम्हाला। आणि जे निजामकालीन जे विहीर आहे ती टोटल कोरडी पडलेली आहे। इतर ठिकाणून पाणी आम्हाला 1 किलोमीटर अंतरावर पाणी घेऊन यावं लागते। आता इथं आंदोलन केलं, किती दिवस आहे पाण्यापासून? जोपर्यंत याच्यावर कोणताही तोडगा काढल्याशिवाय ग्रामस्थांना निर्णय घेतला की इकडे आम्ही कुलूप कोणत्याही प्रकारे काढण्यात येणार नाही। तुमची काय मागणी? आता लास्ट समस्या काय राहणार? लास्ट एकच समस्या की आम्हाला पाण्याचा कोणतं तरी पाणी आम्हाला गावाला उपलब्ध करून द्यावे कोणत्या वेळी, आणि ते कायमस्वरूपी आंदोलन करण्यात येईल। या दरम्यान ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल पादरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे केवळ राजकीय कुरखोडीचे आंदोलन आहे असा दावा केला आहे। आमचं तळ्याचं पाणी कुठे गेलं? 4 दिवस झाले पाण्याचा एक थेंब नाही, परंतु ग्रामपंचायत काहीच करत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तर गावात पाणी टंचाई नाही, आम्ही वेळोवेळी पुरवठा करीत आहोत, हे आरोप राजकारणातून प्रेरित आहेत। याही प्रतिक्रिया सिटी न्यूजशी बोलताना सरपंच शीतल पादरे यांनी दिली आहे। सर, पाण्याची टंचाई यापूर्वी कधीही नव्हती। स्वतः मी जसं सरपंच झालं सर, पाण्याच्या टाक्या बसवल्यात गावामध्ये, 18 पाण्याच्या टाक्या आहेत। आमचे जे सेवक आहेत ते लावून असतात रात्रीला। स्वतः मेंबर लोकांनी रात्रीला जाऊन पाणी म्हणजे मोटर सुरू करून पाणी दिलेलं आहे सर लोकांना। पाण्याची अडचण निर्माणच होऊ दिलेली नाही। आणि आताचा जे विषय आहे पाणी टंचाई जे म्हणालेत ते मुळात तो विषयच नाहीये। मुळात विषय आहे पानंद रस्त्याचा। त्यांना आम्ही सांगितलं की पानंद करायला काही अडचण नाही, वरून बजेट नाही आणि कोणी घ्यायला पण काम तयार नाही। जेव्हा ते सुरू होईल तेव्हा आम्ही सुरुवातीला तिथलंच नारळ फोडणार आहोत।
विषय सर पानंद रस्त्याचाच आहे, त्यांनी पाण्यावर नेलाय. तुम्ही असं पांढरा रस्ता म्हणता, हम्म. आता ते घोषणा देतात की बा पाणी द्या पाणी द्या. आता पांढरा रस्त्याचं नाव काढायला पाहिजे ना, त्या लोकांनी काढण्यात आले. बरं एक आता- नाही, 2-3 नाहीत, हजारो लोक नागरिक आहेत तुमच्या गावातले भरपूर. हो ना सर, आता कसं आहे, एक तर माझं एज कमी आहे, एक मेन, आणि त्यातल्या त्यात कसं आहे सर, आता इलेक्शन लागणार आहेत. एक इलेक्शन लागणार असल्यामुळे सर ते ओपन महिलेला आरक्षण सुटले सर. विशेष फॉर्म कुणी भरू शकते, आणि माझ्याकडे येईल असं एकही काम मी आतापर्यंत केलेलं नाही सर. त्यामुळे साहजिक असू शकते, जे गावातले प्रस्थापित अगोदरचे जे राजकारणी आहेत त्यांचं कटकारस्थान असू शकते. आज सकाळी एक महिला आली तुमच्या घरी पायासाठी काही निधीसाठी, हा. तर तुम्ही ती नारीवाची काहीतरी बोलला असं म्हणते, हा. धमक्या देता. नाही सर, मी जेवण करता करता उठून सह्या दिलेल्या आहेत सर. मी आतापर्यंत असं कधीच कोणालाही बोललेलो नाही, आणि हे तर आता कोणी जर चुकीचे आरोप करत असेल तर त्याला काय अर्थ नाही सर. आम्ही काही घरी गेल्याच्या नंतर काही विहिरीला घाण पाणी आहे, बरोबर आहे, पण त्याच भागामध्ये आम्ही टाके बसवलेले आहेत ना. त्या टाक्याला पाणी न येण्याचं कारण त्या महिलांनी काय केले, ग्रामपंचायतला लॉक लावले, आणि त्या वॉटर सप्लायला पण लॉक लावले. त्यातल्या मोटराकडून फेकल्या होत्या, तरी त्यातल्या आम्ही काय केलं, 2-3 दुरुस्त केल्या मेकॅनिक कडून आणून. आता ह्या 2 परत जळाल्या, त्यांनीच केलेलं आहे ते सगळं. मग आता ते जळाल्यावर पाणी कुठून येणार आहे त्याला? त्या नागरिकांचं काय उपोषण कसं? रीतसर करू द्या सर, त्यांना जसं वाटतं तसं करू द्या. आम्ही जर कशात असेल तर बिलकुल आमच्यावर काय व्हायचं ते होईल ना सरकारी. शासनाचे अधिकारी कोणी? आता ते जसं बोलायलेत, आता कसं आहे, लग्नाच्या तिथी आहेत, काही लोक आज गुरुवार बाजार असल्यामुळे बाहेरगावी गेलेले आहेत, ते पण लोक येऊन सांगतील ना. आता मुठभर लोक बोलले म्हणजे ते खरं असं तर होऊ शकत नाही सर. तुम्ही सरपंच म्हणून नागरिकापाशी त्यांनी आम्हाला जावंच लागणार आहे. ते लोक आज जरी बोलत असले तरी ते माझेच लोक आहेत. त्यांनीच मला निवडून दिलंय, त्यांनीच मला डोक्यावर घेतलेलं आहे, बरोबर. मग आता विषय असा आहे की त्यांच्याकडे मी जाणार, त्यांचं समाधान करणार, पण कधी करणार? त्यांनी ग्रामपंचायतचं लॉक काढल्यावर करणार. त्यांनी मला विचारून लॉक लावलं नाही, मला कोणतीही पूर्वकल्पना नसताना त्यांनी लॉक लावलेलं आहे. मग माझं म्हणणं की का लावलं तुम्ही लॉक? रीतसर माझ्याकडे यायचं असतं, माझ्याकडे तुम्ही अर्जबाजारी करायची असती. ग्रामसेवक सुद्धा आला नाही, पळून गेला. नाही, ते चुकीचं आहे सर. आला पळून गेला हे असं म्हणणं त्यांचं चुकीचं आहे. मॅडम त्यांना बोललेलं आहेत, मॅडम पण त्यांना म्हणल्या तुम्ही लॉक काढा म्हणल्या. एक नाही, तुम्ही 2 तास बसा म्हणल्या ग्रामपंचायतमध्ये. मी दिवसभर बसते म्हणल्या. मॅडमने त्यांना समजावून पण सांगितलं, तुम्हाला शासकीय कामात अडथळा आणता येत नाही म्हणल्या, तुम्ही म्हणल्या रीतसर करा म्हणल्या, काय करायचं ते. आता एवढं बोलल्यावर ते जर समजा उगाच काही बोलत असतील, आता जे बोलू नाही ते शब्द बोलत असतील, तर आम्ही तिथे जाऊन काय त्यांचं समाधान करणार? आता मी मॅडम 2, आणि ते जर ते सगळे मिळून येऊन बोलत असतील तर आम्ही काय बोलणार? आणि विषय तुम्हाला सांगतो, आजही पानंद रस्त्याचाच आहे, पाण्याचा विषय नाही. तुम्ही आता जसं आले की नाही, एखाद्या दिवशी तुम्ही अचानक येऊन बघा, तुम्हाला तेच बाया पाणी भरायला दिसतात. माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याच बायकांचे, त्या पाणी भरायलेले आहेत की नाही, मी तुम्हाला ते शेअर करतो. त्याच बायका गावात पाणी भरायला की तळ्यातून पाणी भरायला की तुम्हाला दिसते ना सर, काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या वेळेस अचानक येऊन पण बघू शकता. अचानक येऊन तुम्ही खात्री करा की खरंच पाणी तळ्यातून भरतात की त्या टाकीतून भरतात. पाणी म्हणजे जीवन, आणि जेव्हा तेच मिळण्याचं होतं तेव्हा गावकऱ्यांचा रोष उसळल्याशिवाय राहणार नाही. सावरगाव माळमधील गाव नागरिकांच्या या संघर्षाचा अंत तोडक्यात व्हावा.